जळगाव शहरात पुन्हा एकदा कचऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण वेळेवर पगार होत नसल्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. बुधवारी सकाळी एकही घंटागाडी कचरा संकलन करण्यासाठी डेपोतून बाहेर पडली नाही. त्यामुळं शहरातील कचरा संकलन पूर्णपणे ठप्प झालं. कचरा संकलन करण्याचा ठेका घेतलेल्या BVG कंपनीवर कर्मचाऱ्यांचा रोष वाढलाय. BVGच्या अधिकाऱ्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण संतप्त कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला. आमचं म्हणणं आहे की आम्हाला पगार टायमावर करा, याच्या विरुद्ध आमचं काही म्हणणं नाही आहे. पगाराचंच मागणी आमची वाली. 10 तारखेपर्यंत पगार झालाच पाहिजे आमचा वाला. हो, दर महिन्याचीच भूम आहे. दुसऱ्या महिन्याचा अटकला ना, मागचा महिना भरून आज 15 तारीख येऊन गेले ना, वर 15 दिवस पडून गेले ना. मग आता काय खायचं? दर महिन्याला होतंय ना. जर टायमावर पगार झाला तर ही अडचण येणारच नाही. जो तो त्या कामाची पडली आहे सगळ्यांना, पुरे कामच करतील ना. कशाला रिकामे असे आंदोलन करतील ना, कशाला काम बंद ठेवतील? किती दिवस थांबणार आहेत हे पेमेंट वेळेवर करताना, आणि करता ते 1.5 महिन्याच्या नंतर तोपर्यंत जेवढे येतात तेवढे चालले जातात वाट्यात. म्हणजे 1 रुपया शिल्लक राहत नाही किंवा कोणाला देय घ्यायला बी राहत नाही. मग हेच दिवस असतात, दर महिन्याला तेच नाटक आहे. सांगेल होतं त्यांना 7 ते 10 तारीख पर्यंत होईल, पण होतच नाहीये. घर भाडं भरायचं का खायचं? गरीब लोक कुठून करतील? हेच सांगायचं आहे आम्हाला का बाबा वेळेवर पेमेंट व्हायला पाहिजे. 7 ते 10 तारीख पर्यंत पेमेंट व्हायला पाहिजे. सर वेळेवर पगार व्हायचा आणि जो रोज नेमलेला आहे तो द्यायचा. आमचं हे म्हणणं आहे का आमचा पगार जो आहे वेळेवरती मिळाला पाहिजे आम्हाला. दुसरी गोष्ट, आमचा जो टेंडर त्यांना पास केलेला आहे 650 रुपयानं, त्या हिशोबाने आम्हाला पेमेंट पडायला पाहिजे. आम्हाला कमी पगार मिळतोय, 500 रुपये हिशोबाने आम्हाला पगार मिळतोय. आमचं एकच म्हणणं आहे, जे टेंडर भेटलेलं ते आम्हाला त्या हिशोबाने पगार मिळायला पाहिजे आणि टायमावर पगार मिळाला पाहिजे. एकूण किती घंटा गाड्या आहेत आणि किती कर्मचारी आहेत? 85 घंटा गाड्या. आता मी मागे 15 दिवस मला काम नाही होतं, मी घरी जात होतो. मला ड्युटी भरून पण नाही मिळाली. मग मला म्हणतो मला काम द्या, मला कामाची गरज. मी घराचं काम चालू होतं माझ्या. मी दुसऱ्या गाडीवर लाईन धरली आणि ते मेंटेनन्स गाड्यांचे कामं बी करता नाही का. ते म्हणता हे कारागीर नाही, रिपेरिंगवाले नाही, मेंटेनन्सवाले नाही. काय करायचं तुम्ही सांगा. प्रायव्हेटमध्ये पाठवलं त्यांना, प्रायव्हेटमध्ये पाठवलं. तिथून म्हणे रेड्डी सर म्हणे मी फोन लावतो. रेड्डी सरांना फोन मला अटेंड केला नाही का पाहू म्हणे नंतर. मग म्हणता करायचं काय तुम्ही सांगा. म्हणतं पेमेंट बी भेटत नाही, काम बी भेटत नाही. कंपनीचं नाव तर नाही मोठं म्हणतं, BVG अनलिमिटेड मोठी कंपनी. काम असं बोगसगिरी चालेल तर कसं काय चालेल म्हणतं सर. मागणी असं आहे की पगार आमचा टायमावर व्हायला पाहिजे. आज महिना होऊन आम्हाला 15 दिवस झालेले, तरी पगार नाही. दर महिन्याची अडचण आहे. पगाराची विचारणा केली 2-3 दिवसात होईल. महापालिका बिल पास करत नाही असं सांगण्यात येतं BVGचे अधिकारी त्यांच्याकडून. PFS यांनी आम्हाला PF 3600 रुपये डिक्लेअर केला होता. 3600 रुपये आम्हाला एकही कर्मचाऱ्याला पडलेला नाही. जे किट दिलेले ड्रेस कोड आहे कंपनीचा, त्या ड्रेस कोडचे पैसे सुद्धा दर महिन्याला कट केलेले जात आहे आमच्याकडून खात्यातून. आता 475 रुपये हजेरीनं आम्हाला पेमेंट पडतंय, पण त्याच्यातही कपात होते. स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगार का रखडले याचं कारण BVGच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं तेही एकदा पहा. त्यांची मागणी आजपर्यंत मला काही कोणत्याही प्रकारे आलेली नाही. हे काम अचानक बंद झालेलं आहे. कोणत्याही कामगारांनी मला काही बंद करणार आहे किंवा त्यांच्या काही अडचण आहे ते काय मला कोणी कळवलं नाही. हे अचानक काम बंद झालंय, त्यामुळे मलाही ती काय समजत नाही अजून यांची अडचण काय. याच्यावरून एकच आहे की पेमेंट उशिरा झालेला आहे आणि त्यासाठी आपण 2 दिवसाची वेळ त्यांना मागितली, पण ते काय त्यांनी न सांगता बंद केल्यामुळे आज आम्हाला या अडचणी आलेल्या आहेत पूर्ण. असं कोणत्याही प्रकारचा आम्ही दबाव टाकलेला नाही आणि इथं सगळे स्वइच्छेने कामाला आलेले आहेत आणि सगळ्यांना कामाचा अधिकार आणि सगळे त्यांच्या पद्धतीने काम करतात. जर दबाव टाकला असता तर आजपर्यंत हे काम एवढं सुरळीत चाललेलंच नसतं. नाही, यावेळेस असं कोणतं नाही. आपण दरवेळेस आपल्या कामगार कायद्यानुसार 7 तारखेला आपलं पेमेंट करावं लागतंय, आम्हालाही मान्य आहे. पण आम्हाला पालिकेचंच पेमेंट जर 4 महिने झालेलं नाही लास्टच्या, त्यामुळे आम्हालाही फायनान्शियली अडचणी येतात आणि त्या अडचणी आम्हाला दूर करण्यासाठी आम्हाला आमच्या पद्धतीने काम करण्याचा टाइम लागणार आहे. आम्ही 2 दिवसाची वेळ मागितली आहे त्यांना. 2 दिवसात आम्ही त्यांचा पेमेंट करू शकतो. त्यांची मागणी पेमेंटचीच आहे. पेमेंट आम्ही 2 दिवसात करू.
आंदोलन सुरू असताना स्वच्छता कर्मचाऱ्यांनी BVG कंपनीच्या अधिकाऱ्यांवर काही गंभीर आरोप केले. कचऱ्याचं वजन वाढावं म्हणून आम्हाला दगड, माती घंटागाड्यांमध्ये भरायची सक्ती केली जाते, असंही काही कर्मचारी कॅमेऱ्यासमोर बोलले. त्यावर अधिकाऱ्यांनी काय खुलासा केला तेही पहा. वजन मागता मुलांना, मोठे कॉम्पॅक्टरवाले त्यांना वजन मागता. आता आम्ही कसा भरता हे वजन कुठून आणणार आहे? कारण आता आयुक्त साहेबांनी पण नोटीस काढलेली त्यांची, जे मागची बिलं होते ते बिलांची चौकशी करा. ते बिलं कसं काय निघाले व तुमचे हे वजन स्वरूपात वजन कशा पद्धतीने मागतात? वजन बा तुम्ही वजन द्या, माती वगैरे काय भरायची ते भरा. आता लेबर त्याच्यात फसतोय, फक्त सांगून चालले जात आहे. मागे पण आमच्या कर्मचाऱ्यावर यांनी आरोप लावलेला होता. कर्मचारी 8 दिवस घरी होता. वा वजन मागताय आम्हाला. हो ठेकेदार कोण? ठेकेदार BVG भारत विकास ग्रुप. असं कोणताही प्रकार जे सांगतात ते खोटारडा आरोप आहे. कारण आम्ही दगड आणि माती भरू नये यासाठी स्वतः भरपूर एवढं नियोजन केलेले आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही एवढं आमचं नुकसान सहन करतोय की बाबा जे आमची यंत्रणा आहे आम्ही आमची यंत्रणाही पूर्ण बदलली आहे त्याच्यासाठी. आणि दगड मातीला आजपर्यंत कधीच कंपनीने प्राधान्य दिलेलं नाही. कंपनी रेप्युटेड आहे. कंपनी पैशापेक्षा रेप्युटेशनला जपते. त्यामुळे हे जे सांगतात तुम्हाला कोणी हे खोटारडे आरोप करतात आणि अशा लोकांवरती आम्ही कारवाई करू. BVG कंपनीने जळगावात जेव्हापासून कचरा संकलन सुरू केलं तेव्हापासूनच कंपनीवर काही ना काही आरोप होत आहेत. आता स्वच्छता कर्मचाऱ्यांनी देखील कंपनी विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे नाव मोठं आणि लक्षण खोटं असाच काहीसा प्रकार BVGच्या बाबतीत घडलाय. प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव.